though section number 53 which is says about the fraudulent transfer. सो तर ह्याच्या मागचं एक आपण प्रिन्सिपल स्टॅट्यूटच्या अगोदरचं आपण बघू की हे काय म्हणतं आहे की फ्रॉडुलंट ट्रान्सफर म्हणजे काय. की फॉर एक्झाम्पल देर इज अ पर्सन who has taken the loan from the B. For here it is given A is the holder of a land who took the loan from the B as a creditor, and to defeat the B's. आता जो बीचा राईट आहे पैसे रिकवर करण्याच्या एच्या प्रॉपर्टीमधनं, बट वॉट ए डज, ए सोल्ड दिस प्रॉपर्टी टू द सी इन ऑर्डर टू डिफीट द राईट ऑफ बी. बीचा जो राईट आहे तो डिफीट होण्यासाठी ए काय करतो, सीला प्रॉपर्टी विकून टाकतो. तो दिस इज द पिक्चर. So the fraudulent transfer means every transfer of immovable property made with intent to defeat किंवा delay the creditors of the transferor. Transferor कोण आहे आपल्या केसमध्ये, A is a transferor, C is a transferee, B is a creditor. So shall be voidable at the option of creditor, so defeated, delayed. Now at the option of B, what he will do, the transaction between A and C. Voidableचा अर्थ काय होतो की as good as it is व्हॅलिडच राहील, पण अंटील जोपर्यंत बी अवॉइड करत नाही ट्रान्झॅक्शन. डिपेंड्स अपॉन क्रिएटर आहे. जर त्याला ट्रान्झॅक्शन अवॉइड करायचं असेल तर अवॉइड करेल, कंटिन्यू करायचं असेल तर कंटिन्यू करेल. द प्रॉपर्टी इन द हँड्स ऑफ गो सी विल बी लायबल, बट इफ इज बोनाफाईड पर्चेसर ही हॅज टेकन ऑल ड्यू केअर अँड अटेन्शन. घेऊन जर प्रॉपर्टी विकत घेतली असेल, he has no notice of fraud किंवा no notice of the A has taken loan from B, then C is right or his title will be protected. Now the next section given, nothing in this subsection shall impair the rights of transferee in a good faith and for consideration. means bona fide purchaser protected आहे. means हा सबसेक्शन जे आहे नॉट इम्पेअर द राईट्स ऑफ ट्रान्सफरी इन गुड फेथ अँड फॉर कन्सिडरेशन घेतला असेल तर त्याच्या राईटला कुठेही हॅम्पर होणार नाही, म्हणजे सीच्या ह्याच्यामध्ये. पुढं अजून काय म्हटलं, दिस सेक्शन शॅल नॉट अफेक्ट एनी राईट्स बिंग फॉर रिलेटेड टू इनसॉल्वन्सीचे संबंध असेल तर त्याला सुद्धाही कुठेही अफेक्ट होणार नाही. आता सूट इन्स्टिट्यूट बाय क्रेडिटर विथ द विच द इन्क्लूड डिक्री होल्डर वेदर ही हॅज और हॅज नॉट अप्लाइड फॉर एक्झिक्युशन ऑफ अ डिक्री to award the transfer of the grounds it has been made with intent to defeat, delay the creditors of the transferor shall entitle on a behalf for the benefit of all creditors. मीन्स एका क्रेडिटरने जरी सूट फाईल केलं तर असं समजलं जाईल की सगळ्या क्रेडिटरच्या बिहाफ किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी सूट फाईल केलेला असं समजलं जाईल. त्यामध्ये डिग्री होल्डरसुद्धा येईल, इवन तो डिग्री होल्डरने अजून एक्झिक्युशनसाठी अप्लाय केलेला असेल किंवा नसेल. म्हणजे डिग्री होल्डरनी अप्लाय केलेला असेल किंवा नसेल तरी पण चालेल त्यामध्ये, आणि सगळ्यांच्या बिहाफवरती त्यांना इन्स्टिट्यूट शूट केलं आहे असं पण आपण समजलं जाईल. नाव सबसेक्शन टू एव्हरी ट्रान्सफर इमूव्हेबल प्रॉपर्टी मेड विदाउट कन्सिडरेशन मीन्स गिफ्ट केलं आहे विथ इंटेंट टू डिफ्रॉड सबसिक्वेंट ट्रान्सफरी शॅल वॉइडेबल ॲट द ऑप्शन ऑफ सच अ ट्रान्सफरी. एनं काय केलं या केसमध्ये, एनं गिफ्ट केलं बीला आणि सायमल्टेनियसली अलॉंग विथ दॅट ए सोल्ड प्रॉपर्टी टू द सी ऑल्सो. आता सीच्या ऑप्शनवरती आहे, पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ए आणि बी मधलं गिफ्ट आहे, मीन्स विदाउट कन्सिडरेशन आहे, मीन्स ग्रॅच्युटस ट्रान्सफर आहे. विदाउट कन्सिडरेशनला काय म्हणतो आपण, ग्रॅच्युटस ट्रान्सफर. सो ए आणि बीमध्ये त्यांच्या दोघांमध्ये फ्री मीन्स गिफ्ट केलेला आहे आणि सायमल्टेनियसली ए सुद्धा प्रॉपर्टी सीला विकतो फॉर अ गुड कन्सिडरेशन. सो तर सीच्या ऑप्शनवरती आहे की ते ट्रान्झॅक्शन अवॉइड करायचं आहे किंवा नाही. बट याचा पुढचा जो पार्ट आहे तो वेगळा सांगतो. तो काय म्हणतो इथं, फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन नो ट्रान्सफर मेड विदाउट कन्सिडरेशन मीन्स ग्रॅच्युटस ट्रान्सफरेशन शॅल बी डीम टू बी मेड विथ इंटेंट टू डिफ्रॉड बाय रिझन ओनली दॅट द सबसिक्वेंट ट्रान्सफर फॉर कन्सिडरेशन वॉज मेड. एक्झाम्पल बघा इथं काय म्हटलं आहे की एनं गिफ्ट प्रॉपर्टी केली बीला, बी काय करतो सबसिक्वेंटली प्रॉपर्टी सेल सीला करतो, म्हणजे ए सीला विकत नाही, ए बीला विकतो, बी पुढं जाऊन परत सीला जाऊन प्रॉपर्टी विकतो. ए हॅज गिफ्टेड प्रॉपर्टी बी. बघा द ट्रान्सफर मेड विदाउट कन्सिडरेशन, ट्रान्सफर मेड कन्सिडरेशन, एनं बीला गिफ्टेड प्रॉपर्टी केली मीन्स विदाउट कन्सिडरेशन आहे, मीन्स ग्रॅच्युटस ट्रान्सफर आहे. बघा द ट्रान्सफर मेड, इथं नो वाचू नका आत्ता, असं वाचा द ट्रान्सफर, नो नको. द ट्रान्सफर मेड विदाउट कन्सिडरेशन शाल
इथं बघा, इथं नॉट लिहिलं आहे, नॉट डीम टू बी हॅव बीन मेड विथ इंटेंट टू डिफ्रॉड ओनली बिकॉज सबसिक्वेंट ट्रान्सफर फॉर कन्सिडरेशन वॉज मेड. बीनं सीला फॉर कन्सिडरेशन जरी विकला असेल तर असं समजायचं नाही की ए आणि बी मधला व्यवहार हा फसवण्याच्या उद्देशानेच केलेला आहे, असं समजायचं नाही म्हटलंय, नो म्हटलंय. ए आणि बी मधला व्यवहार जो झालेला गिफ्ट केलेली प्रॉपर्टी तो सीला फसवण्यासाठीच केलेला आहे असं समजायचं नाही, हे सबसेक्शन सांगते मी. दिस इज द सेक्शन 53 सेज. म्हणून म्हटलं बघा, मिअर फॅक्ट ऑफ सबसिक्वेंट ट्रान्सफर फॉर कन्सिडरेशन डज नॉट बाय इटसेल्फ प्रूव्स फ्रॉड होत नाही. म्हणजे पहिला केलेला व्यवहार गिफ्ट आहे, जर हे प्रोव्हिजन घातलं नसतं तर एंटायर चॅप्टर जो गिफ्ट आहे तो व्हॉइड झाला असता, म्हणजे फ्रॉड करण्याच्या उद्देशानेच गिफ्ट केलं आहे असं समजलं जाईल. एक कन्सेप्ट आहे ओनरस गिफ्ट, तर हे ओनरस गिफ्ट आहे ठीक आहे, पण ते गिफ्टच करता आलं नसतं, मग फ्रॉडच म्हणून आहे असं म्हणून समजलं असतं. तर बीला फॉर एक्झाम्पल एनं एक बर्डन असलेली प्रॉपर्टी म्हणजे ओनरस गिफ्ट केलेलं आहे बीला. आता बीला पैशाची गरज आहे म्हणून बीनं काय केलं आहे, आफ्टर सबसिक्वेंट इयरनी सीला विकलं आहे. तर सी असं म्हणू शकणार नाही या सेक्शनमुळं की एनं जे बीला गिफ्ट केलेलं आहे ते फ्रॉडच्या उद्देशानेच केलेलं आहे असं समजायचं नाही, म्हणून हे सेक्शन सांगतंय. बट द सबसिक्वेंट ट्रान्सफर आहे म्हणजे सी असेल किंवा इथं आपल्या केसमध्ये इथं क्रेडिटर असेल, पण त्यांनी काय करतील, बाकीचे सर्कमस्टन्सेस आहेत म्हणजे सराउंडिंग सर्कमस्टन्सेस, वर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट, सराउंडिंग सर्कमस्टन्सेस दाखवून की किती कालावधीसाठी बीनं प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवली. मीन्स बी हॅज सो लॉंग प्रॉपर्टी ऑफ ए केप्ट विथ हिम, मीन्स बीनं किती वेळ प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात ठेवलेली आहे. बाकीचे सराउंडिंग सर्कमस्टन्सेस, लोन किती होतं, त्यांच्यामध्ये ए आणि बीमध्ये काय रिलेशन होतं, मीन्स दॅट सो मेनी थिंग्स कॅन बी लुक आउट. पण असं समजायचं नाही की ए आणि बी मधला हा जो गिफ्ट ट्रान्झॅक्शन केला आहे ते फ्रॉड सीला फ्रॉड करण्याच्या उद्देशानेच केलेलं होतं असं समजायचं नाही. मी दिस इज द सेक्शन व्हॉट इट सेज.